पुसद येथील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेत ठेवीदारांनी 13 कोटी रुपये ठेवी ठेवल्या होत्या। दरम्यान ठेवीदारांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी बँकेत गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला। दरम्यान ठेवीदारांनी पोलिसात धाव घेऊन अध्यक्ष यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। या संदर्भात दारवा उपविभागातील डीएसपी यांच्याकडे प्रकरण चौकशीत ठेवले आहे। चौकशी झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केल्या जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंताल यांनी दिली। पुसद शाखा येथील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या शाखेमध्ये FDRT ठेवीधारकांनी आपली ठेवी परत मागण्यासाठी गेलेल्या धारकांना शाखा व्यवस्थापक टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार लक्षात आला। ठेवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीधारकांनी पुसद येथील बँकेत गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय। दरम्यान शाखा व्यवस्थापक आणि ठेवीदारांनी पुसद शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी दाखल केलेली तक्रार चौकशीत ठेवली असल्याचे सांगण्यात आलेले आहे। जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड 21 जानेवारी 2021 रोजी शुभारंभ झाला। तर या बँकेचे देवानंद मोरे हे अध्यक्ष आहेत। यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथे मुख्य शाखा आहेत, तर पुसद, आर्णी, दारव्हा, नेर अशा 5 ठिकाणी जिल्ह्यात त्यांच्या शाखा आहेत। यामध्ये पुसद शाखेमध्ये 600 सभासद असून 13 कोटी रुपये धारकांच्या ठेवी आहेत। ठेवीधारकांनी गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या ठेवीची रक्कम परत मागितली, मात्र बँक अध्यक्ष तसेच व्यवस्थापकाकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत होती। त्यामुळे नागरिकांमध्ये संशय वाढला आणि नागरिकांनी बँकेत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला। आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवानंद मोरे यांचे पुत्र प्रणित मोरे यांना उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही। गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी तयारी केली होती, त्यावेळी सुद्धा त्यांचा खर्च झाल्याचे बोलले जाते। दरम्यान नागरिकांनी बँकेचे अध्यक्ष देवानंद मोरे यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान पोलिसांनी तक्रारीची चौकशी केली जाईल, त्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केल्या जाईल, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे। सध्या मात्र बँकेचे अध्यक्ष देवानंद मोरे हे नॉट रिचेबल आहेत। माझे 4 लाख आहे अशी चर्चा चालू आहे का पैसे भेटत नाही म्हणून सध्या आम्ही दिग्रस संकलनात बँकेत नाही माझे पैसे बेबी साहेबरा गोवे काय चर्चा चालू हे लोक म्हणून राहिले तेच ते प्रश्न म्हणते बा मावशी पैसे भेटते तर पण तुम्ही काहीच घाबरू नका। लोक अफवा करायला लागले असे म्हणाल काय। 2-3 दिवस झाले, रविवार, सोमवार आणि आजचा मंगळवार समजा झाले। आता 3रं वरीच झालं, आता 4थं लागत होतं। हो, मी फीसमध्ये टाकले 4 लाख आहे। हो, कधी मिळणार आहे? आता हे 2 वर्षांना भेटत होती, 5 वर्षाची बोलली होती 5ची। पुसद शाखेच्या वतीने आलेलो आहे। जनसंघर्ष बँक निधी लिमिटेड दिग्रस शाखा पुसदला होती। पुसदमध्ये एकंदरीत 620 ग्राहक आहेत। 620 ग्राहकाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। बँकेचे कर्मचारी सुद्धा आमच्या सोबत होते। आज एकंदरीत आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांची भेट घेतली। आदरणीय चिंता सरांनी आमची चिंता जवळपास 50% कमी केलेली आहे। अगदी अभ्यासू असलेलं व्यक्तिमत्व, त्यांनी प्रशासकीय अनुभव लक्षात घेता त्वरित कार्यवाही केलेली आहे। या बँकेचे जे विद्यमान अध्यक्ष आहे देवानंद मोरे, त्यांचेच सुपुत्र संचालक प्रणित मोरे आणि त्यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले साहिल मोरे, हे तिघही साहिल जयस्वाल हे आज रोजी या ठिकाणी फरार म्हणून बाहेर गेलेले आहेत। ते अस्तित्वात नाही आहेत, नॉट रिचेबल आहेत। म्हणून हा सगळा संभ्रम 7ही शाखांमध्ये निर्माण झालेला आहे। 7 शाखांचा आणि आमचा काही संपर्क नाही, पण पुसद शाखेतील सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आश्वस्त करू इच्छितो की प्रशासन सजग आहे, आपलं सरकार आहे, निश्चितच आपल्याला या ठिकाणी यश मिळेल। प्रशासन कामाला लागलेलं आहे। आपल्या सर्वांच्या रिकव्हरी होण्याकरिता जरी हे दोघं जरी नसतील तरी अनिल जयस्वाल हे या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल जयस्वाल व उर्वरित सर्व संचालक मंडळी यांना आपण कार्यवाही करण्याची मागणी आदरणीय अधीक्षक साहेबांना केलेली आहे। उर्वरित सर्व संचालक मंडळींच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ठेवी सुरक्षित करण्याचं काम आम्ही प्रातिनिधिक स्वरूपावर करतो आहे। महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आव्हान आहे आपल्या वतीने की ज्या ठिकाणी आपल्याला हे लोक दिसतील, आपल्या निदर्शनास जर येतील तर कृपया आपण अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांना थेट संपर्क करून त्यांची माहिती द्यावी। धन्यवाद। काय नाव तुमचं?
मंगेश तिडके. आता त्या संदर्भात काही गोंधळ करण्यात आला होता काल, या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे? हां, याच्या रिलेटेड आम्हाला पुसद पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता आणि दिग्रसला पण काही लोकांच्या पोलीस स्टेशनला पोहोचला होता. आम्ही ते अर्ज घेतले. आता अर्जावर मी ASP धारवाला चौकशी करण्यासाठी मी आदेश दिले. ते आपल्याला एक पुढच्या 4-5 दिवसला टोटल चौकशी करून आपल्याला माहिती मिळेल काय काय चालू आहे त्याच्यामध्ये. सर, याच्यामध्ये जे अध्यक्ष आहे देवानंद मोरे हे सध्या रिचेबल नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते बँकचे एम्प्लॉईज मला तसं सांगितलं आहे. आता आपला चौकशीमध्ये काय निष्पन्न येईल अभि बघू. त्यांना पण आपण स्टेटमेंटसाठी बोलवणार आहे. ते आले की नाही आले ते त्याच्यानुसार आपल्याला डिसाईड होईल. समोरची प्रोसेसमध्ये कारवाई काय राहील सर? ते पहिले आपण जो पण फायनान्शियल फ्रॉडमध्ये हे फ्रॉड आहे की नाही मला माहिती नाही. आता चौकशी चालू आहे. चौकशी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय कारवाई करायचे ठरतात. असं दॅट इज अ प्रोसिजर फॉर इकॉनॉमिक ऑफेन्सेस. सर, याच्यामध्ये किती तक्रारी दाखल झाल्या सर? तक्रारी आपल्याला पुसद शहरमध्ये एकही तक्रार आले. आता मला काही लोक पुसदकडून येऊन मला पण एक तक्रार दिला होता. त्यानुसार मी आता ASP धारवाला चौकशी करण्यासाठी आदेश केलेले आहे.